महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात हे 2-4 वर्ष जे आहेत ना, ही काळ्या अक्षरांनी लिहिले जातील एवढं नक्की. आता जो पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला जिथे राज ठाकरे यांनी म्हटलं की आपले खासदार निवडून आले असते तर ते तुटले असते, तर बरं आले ते निवडून नाही आले. सध्याची राजकारणाची परिस्थिती आणि इतक्या वर्षापासून तुम्ही हे सगळं बघतायत, कशा प्रकारे बघताय? मला असं वाटतं की जेवढे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये आता एक भीतीचं वातावरण आहेच की आम्ही आमच्या मेहनतीने कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आणायचे आमदार, खासदार, नगरसेवक, आणि अचानक कोणीतरी एक माणूस येतो ज्याच्याकडे प्रचंड पैसे आहेत, त्या पैशाच्या जीवावर ते त्या सगळ्यांना विकत घेतो. त्याची पात्रता आहे ना आहे, एवढे खासदार सांभाळायची पात्रता आहे ना आहे, अशी कुठलीही गोष्ट न पाहता ते सरळ विकले जातात. 100 कोटी, 150 काही आकडे येतात. तो साहजिक आहे, ज्या माणसाने तळागाळातून पक्ष उभा केला आणि त्याने नगरसेवक निवडून आणले, आमदार निवडून आणले, त्यांना मोठा केलं, आणि ज्यावेळी वेळ येते त्यावेळेला हे पैसे घेऊन पक्ष सोडतात. त्याच्यापेक्षा नसलेले बरे. महाराष्ट्राचं राजकारण वंगाळ झालंय, कशा? महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात हे 2-4 वर्ष जे आहेत ना, ही काळ्या अक्षरांनी लिहिले जातील एवढं नक्की. थँक्यू.